सक्सेस भेटली होती सेलिब्रेशन तर होतच, पण त्याच वेळेस ज्यावेळेस फेल्युअर होतं, एखाद्याला फेल्युअर ज्यावेळेस येतं ना, त्यावेळेस तर तो जो काही व्यक्ती असतो तो एकदम हताश, निराश, एकदम त्याला ते हँडल करणं डिफिकल्ट होऊन जातं. तर अशा वेळेस फेल्युअरच्या टाइममध्ये स्वतःला कसं हँडल केलं पाहिजे? आता जर तुम्ही तरुणांच्या दृष्टीने विचारत असाल तर त्यांच्यामध्ये चॅलेंज आहे की त्यांना तो फेल्युअरला कोपअप करता येत नाही लगेच. हे मिड एजच्या लोकांच्या बाबतीत हा चॅलेंज एवढा नाहीये, खास करून ते लोक ज्यांनी स्पोर्ट्स खेळलेला आहे, जे कारण स्पोर्ट्समध्ये त्यांनी हार जीत पाहिलेली असते. ज्यांनी कधीच हार पाहिली नाही ना, त्याला जेव्हा फेल्युअर येतं, एक पुस्तकी किडा म्हणा की नेहमी सक्सेस पाहत राहिला आणि अचानक जेव्हा तो तरुण होतो किंवा प्रौढ होतो त्यावेळेस फेल्युअर त्याला बघायला लागतं की कधी पाहिलं नाही. मग तिथे तो कन्फ्युज होतो आणि तिथे तो डिप्रेशन मध्ये जातो. त्यामुळे मी म्हणत असतो की मुलांना आणि येऊन आपण पण अनेक गोष्टी ट्राय केल्या पाहिजे. आणि आमचे गुरु नेहमी म्हणायचे की आयदर यू विन और यू लर्न, एकतर तुम्ही जिंकता किंवा तुम्ही शिकता. फेल्युअर नावाची गोष्ट नसते. हा जर तुम्ही पर्स्पेक्टिव्ह ठेवला प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा, तर एवढा माणूस डिमोटिवेट होणार नाही आणि ज्या चुकीच्या गोष्टींकडे जातो, व्यसन असेल किंवा सुसायडल टेंडन्सी, तिकडे जाणार नाही.